काहीच एक काम आहे तिकडे निघालोय रॉकीला घेऊन जातोय. सो एक हाच हेल्मेट घेतला, तो हेल्मेट घालून काम बाकी आहे म्हणून फ्रायडे सॅटर्डे बोलतोय तो. फायनली गाईज रॉकी शांत त्याला पडून एवढा पळालो आम्ही. गाईज लिटरली मला जाम झोपायला एवढं थकलोय ते. सो गाईज व्हॉइस येतोय, थोडासा खर करतोय, बट ठीक आहे. आपण काय करू माहिती का, हे आपले ब्लूटूथ आहेत. असं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल कोपकर व्लॉग्समध्ये. काल जे आपण गेलेलो महोत्सवला तिकडे भाई काय रिॲक्शन्स येत होते आपल्या इंस्टा 360 एक्सला. रिॲक्शन बरेच काय सारखे आले, पण एडिटिंग करताना एवढं हेक्टिक होतं ना की बाबा ती जर व्हिडिओ आहे ना फोन हिट होतो, मग ती लॅग होते तिथे ॲप्लिकेशनमध्ये, मग ती फिरवताना वगैरे सगळं ॲडजस्ट करायला लागतं. तर मी केलं आहे जसं करायचं होतं. तर एक जण भेटला, त्याच्याशी जे झालं सर्व बोलणं वगैरे. बघूया आता पुढे काय आपल्या नशिबात दिलं आहे, तुमचं प्रेम आणि आपलं नशीब. बघूया काय पुढं आणतं आपल्याला. सो आता मॉर्निंग झालेली आहे, कालची एडिटिंग वगैरे झाली. अजून मग काही रील्स एडिट करायचे ज्या मी काल बनवलेले आहेत. एक फनी रील्स एडिट केली जी मी आपल्या साहिल कोपकर व्लॉग्स म्हणून आपल्या इंस्टाग्रामला अकाउंट आहे, तिथे जाऊन चेक करा, तिकडे आपल्या रील्स आलेली आहे. आणि नवीन अजून काय असेल तर बघूया, आपण एडिटिंग वगैरेला बसायचं. सो आज बघूया आज काय भेटतं, आज कुठं जाणं होतं किंवा काय होतं ते. लेट्स सी. काहीच एक काम आहे तिकडे निघालोय, रॉकीला घेऊन जातोय. सो एक हाच हेल्मेट घेतला, तो हेल्मेट घालून काम बाकी आहे म्हणून फ्रायडे सॅटर्डे बोलतोय तो. रॉकीची हालत बघा, एका दिवसात एवढी खराब होते, धूळ जमते यार, काय करायचं. ठीक आहे, रॉकीला पुसून घेऊया आणि निघूया, काम आहे ते करून घेऊया. आणि संध्याकाळसाठी काहीतरी आहे आपल्याकडे, जर तुम्ही प्लॅन केलं तर होईलच लवकर. याला काढूया. फायनली गाईज रॉकी शांत त्याला पडून एवढा पळालो आम्ही. आलो जाऊन, काम छोटंसंच होतं, असं काही पर्सनल काम नव्हतं, नॉर्मली छोटंसं काम होतं जे काही मी दाखवू शकत नव्हतं. काम होतं माझं, ते काम करून आलो. आता एक नवीन काहीतरी आहे तुमच्यासाठी, तो त्या हेल्मेटवरती आहे. सो मी तो हेल्मेट काढून तुम्हाला दाखवेन. तर जातो घरी, फ्रेश विश होतो आणि तुम्हाला दाखवतो की आपलं नेमकं नक्की काय आहे त्या हेल्मेटवरती. ठीक आहे, लेट्स गो बेब्स. गाईज लिटरली मला जाम झोपायला एवढं थकलो ते. बट आपल्याला कॉन्टेंट बनवायचं, असं सोडून नाही द्यायचं. तर एक डोक्यात आलंच, एक ट्रायल घ्यायचा होता मला. इंस्टा 360ला ब्लूटूथ कनेक्ट करायचा आणि तो पण माईकमध्ये अटकून. सो मला तो ट्रायल घ्यायचंच आहे. एकदा झाले असं आपण कनेक्ट करून, माईक कनेक्ट होते वगैरे, बट हेल्मेट काढला आहे, त्याचं वरचं बाकी. बट आपण टेस्ट करू शकतो ना. सो पटापट हे मी सेटअप करतो हेल्मेटला काढून आणि मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट. ते कसं काय ते दाखवतो. ठीक आहे, समोर तुम्हाला ते दिसतं, समोर मी आपला पसार आहे. सो गाईज मी पुन्हा एकदा अजून एक अटेम्प्ट करतो, बिकॉज ऑफ मगाशी माईक दुसरीकडे आला, त्याच्यात आवाज येत नव्हता. आता माईक माय थिंक सो माझ्या त्याच्या जवळ काय म्हणतात ते, हा आय थिंक सो असं आहे ना माईक. हो हो, माईक माझ्या खूप तोंडाजवळच आहे. सो होप सो ह्याच्यातून तरी आवाज यायला पाहिजे. थोडासा मगाशी आवाज पूर्ण लो झालेला, खरखरत होता, शौर्य आलेला, तरी पण आवाज येत नव्हता. आता तरी होप सो चांगला व्हॉइस यायला पाहिजे. हा जो आपला मेसी पसार आहे तो पण आपल्याला आवडायचा हेल्मेटच्या इकडे, आणि हा पण आहे. मला असं अपेक्षा वाटते की आता ते झालं पाहिजे, कारण का हाच एक लास्ट उपाय माझ्याकडे माईकचा. हे तर मी ठेवू शकतो, परमनंटली त्याला लावू शकत नाही, कारण का आपला हा ब्लूटूथ मी दाखवतो. आपला हा GT मस्टँग GTचा राईट साईडचा कनेक्ट नाही होत, लेफ्ट साईडचाच होतो, कारण का मी एकदा करून बदलले, राईट साईडचा कनेक्ट होतच नाही. ठीक आहे, सो हा माझा एक बेस्ट ऑप्शन आहे. जर झालं असं चांगली गोष्ट आहे, बघूया टेस्ट केलं तर बघूया, चेक करून काय. सो गाईज व्हॉइस येतोय, थोडासा खर करतोय, बट ठीक आहे. आपण काय करू माहिती का, हे आपले ब्लूटूथ आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवतो पीस कसा. हा पीस वगैरे ठेवलाय. सो तुम्ही फक्त ठेवलंय आणि नाही पडणार असं शक्यते पण ठेवलाय. हेल्मेट पूर्ण पॅकिंग आहे, सो नाही पडणार. कुठे गाडी आदळली तर मी हलून बघितलं, जर पडलं तर आपला लॉस आहे. ठीक आहे, तो लॉस झेलायला तयार आहे मी. आता काय करू शकतो, आपल्याला करायचं पण आहे. सो मी एक विचार केलाय की एकदा, आज नाही होणार, उद्या जर काही कॉन्टेंट नसेल तर उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये आपण एक मोठं व्लॉगिंग करणार, याच्यामध्ये हाच ब्लूटूथ कनेक्ट करणार याला आणि राईड करणार, त्याच्यामध्ये बडबड करणार आहे. बघूया व्हॉइस कसं येते, हवा पास असताना कसा व्हॉइस येतोय हेल्मेटमध्ये, आपल्या हा न्यू हेल्मेटमध्ये. सो ते पण चेक करेन मी. आणि एक नाही बसलाय बरोबर, पडणार नाही, कारण का तो
पडण्याच्या शक्यतेमध्ये नाव वाटत मला. हेल्मेट वगैरे घालू होतो मी बघा. कुठे गेला भाई, पडला की काय? हा भाई हल्ला. म्हणजे म्हणतात ना की तू पडण्याच्या शक्यतेमध्ये आहे तसं, मग चिपकून पण काही चान्सेस नाही तुला. ठीक आहे, बघूया आपण एक मोठं वॉकिंग करूया. त्याच्यावरून ठरवूया आपण बाकीचं जे काय सर्व की आपल्याला माहिती जसं घ्यायला लागतंय किंवा काय म्हणतंय. बट हेच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. हेल्मेट करताना तुम्हाला भेटतो. गायचे सीन दाखवतो. फ्लॅश चालू केले. ब्लूटूथ कुठे गेला? हा बघा इथेच ब्लूटूथ आडवा झाला असेल आता. ए भाई कुठे गेला तो? हा बघा ब्लूटूथ दिसत असेल तुम्हाला. मी हेल्मेट स्टील ठेवून बघतो, ट्राय करतो राहतोय का, म्हणजे मला तुम्हाला दाखवायला भेटेल. हा बघा ब्लूटूथ, हा बघा. ह्या माईकला नाही ना कनेक्ट होते, नाही तर मी हा माईकच कनेक्ट केला असं. बट हा ब्लूटूथ आहे आपला. त्याला मी ह्याच्यात अडकून असं ठेवत होतो असा. पण तो नेमका काय सीन आहे का, इथून कॅप्चर करतो ना, हा मला जो खड्डा दिसतो ह्याच्यातून कॅप्चर होतो व्हॉईस. सो मला इथे चिपकवायला पण असं काही भेटत नाही आहे. डबल टेप लावून नाही किंवा चिकट टेप लावून तसं काहीतरी उचापती मला कराव्या लागतील आणि त्याच्याने करायला लागेल. उद्याच्याच्यात मी ते ट्राय करेन. आजचं तुम्ही बघितलंच की व्हॉईस कसा येतो आहे. थोडंफार असं आणि थोडंफार असं येतो आहे. हा आपला आजचा सेटअप आहे. म्हणजे इथं हे आणि कॅमेरा पुढे येईल. सो बघूया. हे सगळं आवरून ठेवतो. डोकं झालं आहे जड. दिवसभर बाहेर होतो त्याच्यामुळे थोडंसं थकवा काय माहिती काय आलं आहे, उन्हाने किंवा कशाने काय माहिती. ठीक आहे, मी हे सर्व बघतो. उद्याच्याच किंवा परवाच्या ह्याच्यामध्ये मी मोटो व्लॉगिंगचा आणायचा प्रयत्न करतो त्या ब्लूटूथमध्ये. तर तो मोटो व्लॉगिंग सक्सेस झाला तर आपले पुढे मोटो व्लॉग येतील. नाही सक्सेस झाला तर माईकसाठी पुढे जायचं आपण. ऑप्शन काहीच नाही आहे. लेट्स सी काय होतं. सो गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये हेच होतं की जे मी कॅमेरा जो आपल्याला मोटो व्लॉगिंग करायचं त्याच्या सेटअपसाठी मला सर्व बघायचं आहे. माईकचा इश्यू होतो आहे आणि माझ्याकडे एक माईक आहे मोरोचा, बट तो डायरेक्टली कनेक्ट नाही होतो, तर माईक अडॅप्टर घ्यायला लागतं. सो काय करू समजत नाही. माईक अडॅप्टर घ्या, मग ब्लूटूथ माईक बरा पडतो. म्हणजे एक असतो ना ब्लूटूथ वायरलेस, पण तो प्राईस महाग आहे त्याची. सो मी हा ट्राय करत होतो. एक कमेंट आलेली मला की ब्लूटूथ होतात म्हणून. सो मी ट्राय केलं, बट व्हॉईस थोडंसं आहे, थोडंसं म्हणजे आहे तसा. पण एकदम मोटो व्लॉग करून घेतलं ना आपल्याला क्लिअरली समजेल की खरंच गरज आहे की नाही. असं नाही समजलं. सो मोटो व्लॉग करू द्या लवकर तोच ब्लूटूथ घेऊन. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतो. ही टेस्टिंग वगैरे होती. हा व्लॉग कसा वाटला ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.